हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला असं वाटत असेल की हे एवढ्या लवकर कुठे चाललेत, तर आम्ही सगळे चाललो आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे आम्ही तयार होऊन ठीक 5:30 वाजता निघालो आहे. चला तर मग आपण बघूया की स्वामींचं दर्शन कसं होतं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. बाय द वे तुम्हाला माहितीच असेल आम्ही जस्ट नावच न्यू कार घेतली आहे, टाटा पंच. पेट्रोल प्लस CNG व्हेरियंट आहे. तर आम्ही इथे पेट्रोल पंपवरती थांबलो आहे CNG भरण्यासाठी. म्हटलं थोडंसं फ्रेश व्हावं. फ्रेश होऊन झाल्यानंतर बघतो तर आमचा नंबर आलेला CNG भरण्यासाठी. इथे माझे मिस्टर आणि सासरे दोघे पण उभं राहिले, ते CNG भरत होते आणि मी आणि माझ्या सासूबाई त्यांची मजा घेत होतो. इथून पुढे आता आपल्याला फक्त 80 किलोमीटर राहिले. 80 किलोमीटर आपण पार केल्यावरती स्वामींचं दर्शन आपल्याला होणार आहे. आणि माझ्यासोबतच मी तुम्हालाही स्वामींचं दर्शन कसं झालं आहे हे दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा माझ्यासोबत. खूप दिवस झाला आम्ही अक्कलकोटला जायचं असं म्हणत होतो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, पण आम्हाला वेळच भेटत नव्हता. फायनली आता आम्ही नवीन कार घेतले ना, त्यामुळे म्हटलं चला तर मग जाऊन येऊया स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि आपल्या महाराष्ट्रात आपण कुठे जाईल आणि आपल्याला पोलीस अडवणार नाहीत असं कधीच नाही होत. आमच्यासोबत तर एक टाईम पण असं नाही झालं की कधी नाही अडवलं. जिकडे बघावं तिकडे पोलीस असतातच. कागदपत्रे वगैरे दाखवली तर त्यांनी सोडून दिलं, काय प्रॉब्लेम नाही. नंतर आम्ही थोड्याच वेळात पोचलो अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो. मी, माझे मिस्टर, त्यांचा मित्र आणि माझे सासू सासरे. पुढे जात होतो. खूप गर्दी होती तशी बघायला गेलं तर, म्हणजे नेहमी असते तेवढीच होती, पण ती पण जास्त होती. टूर्स ट्रॅव्हल्सवाल्या लेडीज येतात ना, तर खूप म्हणजे खूप इरिटेट करतात. त्यांना दर्शन घेताना पण घाई गडबड झालेली असत्या वगैरे. त्यामुळे मग थोडंसं असं दर्शन घाई गडबडीत झालं आहे. आणि व्हिडिओज वगैरे घ्यायला जास्त भेटलं पण नाही, बिकॉज आतमध्ये व्हिडिओज घेण्यासाठी अलाउड पण नाही आहे. त्यानंतर आम्ही इथे हार वगैरे घेतला, नारळ वगैरे घेतला देवाला फोडण्यासाठी. रांगेत उभा राहिलो, तिथे पण थोडीशी गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर. बाहेर येताच तिथे रुद्राक्षाच्या मणी याने बनलेलं स्वामींची मूर्ती आहे. तुम्हाला इथे दिसेलच पुढे, मी तो व्हिडिओ पण टाकते. कसा वाटलं तुम्हाला माझा छोटासा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.